आणखी एक मोठी बातमी येते। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांना अंतरिम संरक्षण देण्यास न्यायालयाने नकार दिलाय। अटकपूर्व जामिनावर 23 जुलैला सुनावणी होणार आहे, तोपर्यंत त्यांना अटक होऊ शकते। 23 जुलैपर्यंत अटकेपासून विनायक राऊतांनी संरक्षण मागितलेलं होतं, मात्र अंतरिम संरक्षण नसल्याने विनायक राऊत यांना कधीही अटक होऊ शकते। त्यासोबतच मुलगा गीतेश आणि पत्नी श्यामल यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे। अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता त्यांनी आणि अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करताना इंटरिम अर्ज जो असतो अंतरिम अर्ज सुद्धा दाखल केला होता। त्या अंतरिम अर्जावर एक्झिबिट 3 वर त्याची सुनावणी झालेली आहे। आर्ग्युमेंट झाल्यानंतर ऑनरेबल कोर्टाने तो जो अंतरिम अर्ज आहे तो नामंजूर केलाय, या कारणासाठी की जे FIR मधले जे ॲलिगेशन आहेत ते खूप गंभीर स्वरूपाचे आहेत, त्यामुळे त्यांना ते अंतरिम प्रोटेक्शन किंवा इंटरिम रिलीफ जे आहे ते देण्यात आलेलं नाही। त्याच्यामुळे आज रोजी त्यांना कुठल्याही प्रकारचं अटकेपासून संरक्षण नाहीये कोर्टाकडून।